ॲग्री आहे तुम्हाला तुमच्या ह्याच्यात निघालं? येस सर दिसते हां. निघाले. आणि तुमचा कशाचा पार्ट ह्या कटरचा आहे, चाकूचा आहे, कशाचा पार्ट ह्या? हा तो एका कटरचा सेपरेट कटरचा पार्ट आहे दुसरा. मग तुम्हाला मी ज्यावेळेस फोनवर विचारलं त्यावेळेस तुम्ही डिनाय कसं काय केलं की नाही आमचा चाकू नाही कटला? ऍक्च्युली तुम्ही पाहिला सुद्धा नव्हता त्यामुळे मी हे केलं. आधी मी जर का पाहिला असतं ना ते तेव्हा मी सांगितलं. नाही, तुम्ही म्हटले ना माझे सगळ्या चाकूचे कटरचे सगळे पार्ट जागेवरच आहेत. हा तर स्टोर म्हणजे तुम्हाला असं वाटलं का कस्टमरनी बळजबरीने काय घातले म्हणून? नाही मी तसं म्हणलंच नाही सर. ऍक्च्युली मान्य हा पार्ट हा पिझ्झा तुमच्याकडून परचेस झालेला आहे, हे बिल तुमचं आहे? येस हां. आज किती वाजता तुम्ही हा तयार केलेला? 10:07 तुमचा पिझ्झाचा टायमिंग आहे. येस हां. हे ॲग्री आहे तुम्हाला, हे तुमच्या ह्याच्यात निघलेले म्हणून? येस सर. आता याच्यातून काय परिणाम होणार आहे तुम्हाला माहिती आहे? येस सर माहिती होतं. ऍक्च्युली आता ते दिसते ना खूप इंजुरी झाली असते खूप मोठी. नाही, मला लागलंय तोंडात, लागले मला लागलंय तोंडामध्ये. मला ते तोंडात घुसलं आतमध्ये, मी असं ओढून काढलं, मला वाटलं काहीतरी कडक आलं याच्यामध्ये. तोंडात घुसलं, तो अडकून राहिला माझ्या तोंडामध्ये आणि हा मी ओढून काढला. कोपरा याचा घुसला माझ्या तोंडामध्ये. हा हे बघा, हे बाईट मधला मी बाजूला काढलेला आहे. ठीक आहे, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट सर अगेन. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार, मी अरुण कापसे, इंद्रायणनगर भोसरी येथे राहतो. मी जयगणेश साम्राज्य चौक येथील डॉमिनोज पिझ्झामधून एक पिझ्झा ऑर्डर केला होता आणि आजची माझी पिझ्झाची ऑर्डर नंबर आहे 134 नंबर. 596 रुपयाचा पिझ्झा मी ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळं हा माझ्या दातात अडकला होता. याच्यामुळं गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती आणि मी हे सापडल्यानंतर डॉमिनोजच्या मॅनेजरशी फोनवर चर्चा केली तर त्यांनी पहिल्यांदा मला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि मला आमच्याकडे हा ब्लेडचा तुकडा आमच्याकडे कुठलाच नाही तुटलेला, आमच्याकडे चाकू वापरत नाही, अशा पद्धतीने त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझ्या आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही हे तुम्ही दाखवू नका, कोणाला करू नका, तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा. तर माझी एक विनंती सर्वांना की स्पाईन रोडचा जो चौक आहे डॉमिनोजचा तिथून कोणीही पिझ्झा घेऊ नये, नाहीतर याच्यामुळं गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते. हे ॲग्री आहे तुम्हाला तुमच्या ह्याच्यात निघालं? येस सर दिसते हां. निघाले. आणि तुमचा कशाचा पार्ट ह्या कटरचा आहे, चाकूचा आहे, कशाचा पार्ट ह्या? हा तो एका कटरचा सेपरेट कटरचा पार्ट आहे दुसरा. मग तुम्हाला मी ज्यावेळेस फोनवर विचारलं त्यावेळेस तुम्ही डिनाय कसं काय केलं की नाही आमचा चाकू नाही कटला? ऍक्च्युली तुम्ही पाहिला सुद्धा नव्हता त्यामुळे मी हे केलं. आधी मी जर का पाहिला असतं ना ते तेव्हा मी सांगितलं. नाही, तुम्ही म्हटले ना माझे सगळ्या चाकूचे कटरचे सगळे पार्ट जागेवरच आहेत. हा तर स्टोर म्हणजे तुम्हाला असं वाटलं का कस्टमरनी बळजबरीने काय घातले म्हणून? नाही मी तसं म्हणलंच नाही सर. ऍक्च्युली मान्य हा पार्ट हा पिझ्झा तुमच्याकडून परचेस झालेला आहे, हे बिल तुमचं आहे? येस हां. आज किती वाजता तुम्ही हा तयार केलेला? 10:07 तुमचा पिझ्झाचा टायमिंग आहे. येस हां. हे ॲग्री आहे तुम्हाला, हे तुमच्या ह्याच्यात निघलेले म्हणून? येस सर. आता याच्यातून काय परिणाम होणार आहे तुम्हाला माहिती आहे? येस सर माहिती होतं. ऍक्च्युली आता ते दिसते ना खूप इंजुरी झाली असते खूप मोठी. नाही, मला लागलंय तोंडात, लागले मला लागलंय तोंडामध्ये. मला ते तोंडात घुसलं आतमध्ये, मी असं ओढून काढलं, मला वाटलं काहीतरी कडक आलं याच्यामध्ये. तोंडात घुसलं, तो अडकून राहिला माझ्या तोंडामध्ये आणि हा मी ओढून काढला. कोपरा याचा घुसला माझ्या तोंडामध्ये. हा हे बघा, हे बाईट मधला मी बाजूला काढलेला आहे. ठीक आहे, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट सर अगेन. ठीक आहे, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.